सुधाकर बडगुजर यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे। जामीन कायम ठेवण्यासाठी बडगुजर यांनी अर्ज केला होता। या अर्जावर सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? आपल्याला माहिती आहे की नाशिक लाचलुचपत विभागाने सुधाकर बडगुजर यांच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे। आपलं पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि त्या संदर्भात एक गुन्हा लाचलुचपत विभागाकडून दाखल करण्यात आलेलं होतं। त्या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन मिळाला होता आणि तेच जामीन कायम ठेवण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला होता। त्याच अर्जावरती आज सुनावणी आहे। त्यामुळे बडगुजर यांना जामीन मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण 22 आणि 23 तारखेला उद्धव ठाकरे गटाचं महाधिवेशन नाशिकमध्ये आहे आणि बडगुजर हे उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख आहेत, महत्वाचे नेते आहेत। खरं तर त्यांच्यावरती सगळ्यात जबाबदारी आहेत आणि त्याआधी आज सुनावणी आहे आणि त्या सुनावणीमध्ये त्यांना जामीन मिळतो की नाही हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असेल। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।